साक्री तालुक्यात गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गुरव यांनी पक्षातील अंतर्गत गोंधळ आणि कार्यकर्त्यांविषयी होत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला आहे। त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे। राजीनाम्याबाबत एकनाथ गुरव यांनी सांगितले की माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित, माजी मंत्री नाईक, चंद्रकांत रघुवंशी, रोहिदास पाटील, कुणाल पाटील आदी ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये एकजूट आणि हिंमत होती। मात्र अलीकडच्या काळात पक्षाच्या अंतर्गत चाललेल्या मतभेदांमुळे सामान्य कार्यकर्त्यांना दुर्लक्ष केले जात आहे। नेते पक्ष सोडून गेले, त्यामुळे जे राहिले त्यांनी मनमानी चालवली असे त्यांनी स्पष्ट केले। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातील काही सदस्यांकडून हेतुपूर्वक दबाव, दुर्लक्ष व खच्चीकरण सुरू झाल्याचा आरोपही गुरव यांनी केला आहे। याच कारणामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या उमेदवाराला फटका बसला। नियोजनाचा अभावही यास कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। श्री गुरव म्हणाले की मी गेल्या 35 वर्षांपासून पक्षावर निष्ठा ठेवली, मात्र आता पक्षातील चुकीच्या गोष्टी सहनशीलतेच्या पलीकडे होत्या। पक्ष चांगला आहे, पण कार्यपद्धती बिघडली आहे, त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचंही श्री गुरव यांनी सांगितले।